Good morning, student. Today we are going to study about our new chapter, our sixth chapter, that is composition of matter. म्हणजे द्रव्याचे संघटन, पदार्थाचे संघटन. ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे पदार्थ बनलेले आहे, पदार्थाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहे, पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था कोणत्या आहेत, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण पाहून घेऊ की मॅटर म्हणजे काय होते. मॅटर म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय. तर जे काही आपण पाहू शकतो, टच करू शकतो किंवा फील करू शकतो, जे काही आपण पाहू शकतो, टच करू शकतो किंवा फील करू शकतो, व्हॉट एव्हर वी कॅन सी, टच ऑर फील, इट इज कॉल्ड ॲज मॅटर. आता जसं तुम्ही पेनला, तुमचा जो पेन असतो त्याला तुम्ही टच करू शकता, फील करू शकता किंवा पाहू शकता. सो दॅट इज कॉल्ड ॲज मॅटर. आता जसं एअर आहे, एअरला तुम्ही पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, पण फील तर करू शकता. सो एअर इज ऑल्सो मॅटर. आता पुढे म्हटलेलं आहे कॅन यू रिकॉल. जर आठवून पहा बरं, तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. पहिला प्रश्न, व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर. पदार्थाच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत सांगा. पदार्थाच्या अवस्था 3 असतात. एक आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम. आईस, वॉटर आणि स्टीम याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर आईस हा सॉलिड मॅटर आहे, वॉटर हा लिक्विड मॅटर आहे आणि स्टीम हा गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटर आहे. थर्ड क्वेश्चन, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. मॅटरच्या अतिशय लहान घटकाला काय म्हटलं जाते, तर ॲटम किंवा मॉलिक्यूल म्हटलं जाते. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. मॅटरचे वेगवेगळे प्रकार सांगा. मॅटरचे 3 प्रकार आहेत. पदार्थाचे, सबस्टन्सचे 3 प्रकार आहेत. एक आहे एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. आता आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजले. पुढे पहा, वी सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल ऑब्जेक्ट दॅट वी सी अराउंड अस अँड ऑल्सो दोज विच कॅन नॉट बी सीन आर मेड ऑफ सेम ऑर अदर मॅटर. तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलाच आहात की आपल्या आजूबाजूला असणारे जे काही पदार्थ आहेत ज्यांना आपण पाहू शकतो, तर ते सारख्याच मॅटरनी बनलेले असतात किंवा वेगवेगळ्या मॅटरनी बनलेले असतात. इथे म्हटलेलं आहे क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इन टू 3 ग्रुप्स. तुम्हाला खालचे जे मॅटर्स आहे, पदार्थ आहे, त्यांना 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय करायचं आहे. अर्थात कोणत्या 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय कराल तुम्ही. सॉलिड मॅटर, लिक्विड मॅटर अँड गॅसेस मॅटर. तर या ठिकाणी सॉलिड मॅटर कोणते कोणते आहेत, सॉईल, वूड, सिमेंट. लिक्विड मॅटर कोणकोणते आहेत, कोल्ड्रिंक, शरबत, वॉटर. आणि गॅसेस मॅटर कोणता राहील, एअर राहील. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज ॲज अ क्रायटेरिया फॉर द अबाव क्लासिफिकेशन. तुम्ही वरच्या मॅटरचं जेव्हा क्लासिफिकेशन केलं तेव्हा कोणता क्रायटेरिया वापरला. अर्थात तुम्ही वापरला सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड स्टेट्स ऑफ मॅटर अँड गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटर. आता पुढे बघा, ट्राय धिस, हे करून पहा. टेक सम मस्टर्ड सीड इन ए ट्रान्सपरंट प्लास्टिक जार. तुम्हाला एक असा ट्रान्सपरंट प्लास्टिक जार घ्यायचा आहे, आरपार दिसणारा. नंतर थ्रेड अ लॉंग थ्रेड ॲट द सेंटर ऑफ बिग बलून बाय मीन्स ऑफ निडल अँड टाय इट टाईटली. आता तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे की इथे एक तुम्हाला मोठा बलून घ्यायचा आहे आणि त्या बलूनच्या सेंटरमध्ये तुम्हाला निडलच्या सहाय्याने, सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने इथे एक गाठ बांधायची आहे सेंटरमध्ये. पुढे स्ट्रेच धिस रबर डायफ्रॅगम अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ द जार बाय मीन्स ऑफ रबर बँड. पुढे हा बलून तुम्हाला या गॅस जारच्या माउथशी इथे रबर बँडच्या सहाय्याने फिक्स करायचा आहे. आणि हा आहे उरलेला थ्रेड. पुढे पुल द डायफ्रॅगम अप अँड डाऊन विथ द हेल्प ऑफ थ्रेड, फर्स्ट स्लोली, देन विथ मॉडरेट फोर्स अँड देन विगरसली. पुढे नंतर इथे रबर बँडच्या सहाय्याने हा डायफ्रॅगम किंवा पडदा इथे बांधून झाल्यावर तुम्हाला हा डायफ्रॅगम या थ्रेडच्या सहाय्याने ओढायचा आहे. पहिल्यांदा स्लोली, नंतर मॉडरेट म्हणजे मध्यम गतीने
आणि नंतर खूप जोराजोराने. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. आणि नंतर तुम्हाला या मस्टर्ड शीटची हालचालीचं ऑब्झर्वेशन करून हा टेबल तुम्हाला फिलअप करायचा आहे. तर चला आपण हा टेबल पहिल्यांदा पाहून घेऊ. इथे लिहिलेलं आहे मोड ऑफ पुलिंग द डायफ्रॅगम अप अँड डाऊन, म्हणजेच पडदा खालीवर करण्याची पद्धत. तुम्हाला तो जो बलूनचा पडदा आहे तो सुरुवातीला स्लोली खालीवर करायचा होता, नंतर मॉडरेट म्हणजे मध्यम गतीने, आणि नंतर विगरसली म्हणजे जोरजोराने. त्यानुसार त्या मस्टर्ड शीटची हालचाल तुम्हाला ऑब्झर्व करायची होती. जेव्हा तुम्ही तो पडदा खालीवर केला अत्यंत स्लो गतीने, तेव्हा फक्त त्या मस्टर्ड शीटमध्ये काय दिसून आलं तुम्हाला? व्हायब्रेशन दिसून आलं किंवा त्यांची हालचाल ही थोडी झाली. नंतर तुम्ही जेव्हा मध्यम गतीने त्या पडद्याची हालचाल करायला लागले त्यावेळेस काय झालं? व्हायब्रेशन वाढायला लागलं. या ठिकाणी व्हायब्रेशन काय व्हायला लागलं? वाढायला लागलं. आणि विगरसली जेव्हा तुम्ही त्या पडद्याची खालीवर हालचाल केली तेव्हा काय झालं? इथे काही मस्टर्ड सीड हे खूप उंच गेले. दे विल मूव्ह अपवर्ड सो मच अँड स्ट्राईक टू द बॉटम ऑफ जार. काही मस्टर्ड सीड हे जोरजोराने इथे पडदा वर खाली केल्यामुळे काही मस्टर्ड सीड हे बॉटमशी जाऊन आदळले आणि खूप वर गेले. पुढे पहा. ऑन द अबव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी लेस ऑर मोर टू मस्टर्ड सीड बाय पुलिंग द डायफ्रॅगम अप अँड डाऊन. आता या ठिकाणी आपण मस्टर्ड सीडची हालचाल घडवून आणण्यासाठी या डायफ्रॅगमला वर खाली केले, म्हणजे एनर्जी पुरवली. मेकिंग देम मूव्ह डिफरंटली. द पार्टिकल इन द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटर हॅव मुवमेंट सम व्हॉट सिमिलर टू दॅट. तर जेव्हा तुम्ही तो डायफ्रॅगम कमी मूव्ह केला, स्लोली मूव्ह केला, त्यावेळेस मस्टर्ड सीड बिलकुल थोडे व्हायब्रेट झाले. मॉडरेट जेव्हा फोर्स लावला तेव्हा ते थोडे उंचावले, आणि जेव्हा विगरसली तुम्ही अप अँड डाऊन डायफ्रॅगम केला त्यावेळेस काय झालं? मस्टर्ड सीड खूप वर गेले. तर अशाच प्रकारची हालचाल ही सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमधले जे मॅटरचे पार्टिकल असतात त्यांची होत असते. आता बघा, an intermolecular force of attraction act between the particles of the matter. आता जे मॅटर असतात त्या मॅटरच्या आतमध्ये जे पार्टिकल असते तर त्या दोन पार्टिकलमध्ये किंवा त्या दोन ॲटममध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळेच पुढे तो मॅटर सॉलिड राहील की लिक्विड राहील किंवा गॅसेस राहील हे ठरते. The extent of the particle movement is determined by the strength of this force. The intermolecular force of attraction दोन ॲटममध्ये कसा आहे त्यानुसार स्टेट्स ऑफ मॅटर ठरते. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन ॲटममध्ये खूप जास्त असेल तर तो लिक्विड राहील. दोन ॲटममधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मॉडरेट राहील तर तो लिक्विड राहील. आणि दोन ॲटममध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूपच कमी राहील तर तो काय राहील? गॅस राहील. The particles of solid are very close to each other and vibrate at their fixed position. आता आपण सॉलिडचं पार्टिकल पाहू. सॉलिड जो असतो मॅटर त्याच्या आतमध्ये जे पार्टिकल असते किंवा ॲटम असते त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते आणि त्याच्यामुळेच ते एकमेकाला बांधलेले असतात. ड्यू टू धिस सॉलिड गेट प्रॉपर्टी लाईक डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम अँड ऑल्सो हाय डेन्सिटी अँड कॉम्प्रेसिबिलिटी. सॉलिडमध्ये जे पार्टिकल असतात किंवा ॲटम असतात त्यांच्या दोघांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते खूप जास्त असते आणि म्हणून ते एकमेकाला बाइंड करून ठेवतात. आणि म्हणून सॉलिडला डेफिनेट शेप असते, डेफिनेट व्हॉल्यूम असते. एवढंच नाही, त्यांची डेन्सिटी हाय असते आणि ते नॉन कॉम्प्रेसिबिलिटी असते, म्हणजे ते दबत नाही. फॉर एक्झाम्पल अवर डस्टर, जसं की डस्टर असते किंवा एखादा वूड असते. पुढे बघा. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. आता आपण एखादं लिक्विड घेतलं, समजा वॉटर घेतलं, तर त्या लिक्विडमध्ये जे पार्टिकल असतात किंवा ॲटम असतात त्यांच्यामध्ये त्या दोघांच्यामध्ये जी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते मॉडरेट असते, ते स्ट्रॉंग नसते, ते मॉडरेट असते. आणि म्हणून
आणि म्हणून ते जरी एकामेकाला फिक्स राहत नाही, अटॅच राहत नाही, तरी ते एकामेकापासून दूरसुद्धा जात नाही. Though it is not strong enough to fix the particle in a definite position, it is strong enough to hold them together. As a result, liquid have definite volume. तर लिक्विडमध्ये दोन ॲटमच्या मध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते मॉडरेट असते, आणि म्हणून ते जरी एकामेकाशी अटॅच नसते तरी ते एकामेकापासून दूर जात नाही, मॉडरेट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये डेफिनेट शेप जरी नसला तरी त्यांच्यामध्ये डेफिनेट व्हॉल्यूम नक्की असते. हाऊएव्हर दे हॅव फ्लुइडिटी, आणि त्यांच्यामध्ये फ्लुइडिटी असते म्हणजे प्रवाहीपणा असते. अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट बट चेंज इन अकॉर्डिंग्स विथ द कंटेनर. आणि लिक्विडला आपण ज्या भांड्यामध्ये टाकू त्या भांड्यामध्ये तो स्प्रेड होते,